जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिजिटिंग कार्ड कशा प्रकारे तयार करायचं यासंबंधी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर डिझाइन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय, तुम्ही डिझाइनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर अशा प्रकारची डिझाइन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे आणि या डिझाइनची तुम्हाला PLP फाईल सुद्धा मी दिली आहे। आणि जर तुम्हाला पुढे डिझाइन तयार करताना जर काही अडचणी आल्या तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। आपली इंस्टाग्रामची ID तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन मी केली आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून टाका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ आपण रेग्युलरली घेऊन येत असतो। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपला टेलिग्रामचा आणि व्हॉट्सअपचा चॅनल जॉईन केलं नसेल तर मित्रांनो हे चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला इथे मी देत असतो आणि फ्रीमध्ये मटेरियलसुद्धा तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करून मी देत असतो। ओके, तर चालतं मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये आपली PLP फाईल इथे ॲड करून घ्यायची आहे। तर PLP फाईल ॲड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक गुगल ड्राईव्हची लिंक दिले, त्यावरून तुम्हाला सर्वात आधी आपली जी काही PLP फाईल असेल ती तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायची आहे। ओके, तर मित्रांनो PLP फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला खालती एक इथं फाईल मॅनेजरचं एक ऑप्शन बघायला भेटेल, त्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे एक फोल्डर क्रिएट करून घ्यायचे। फोल्डर क्रिएट केल्यानंतर मित्रांनो या फोल्डरमध्ये तुम्हाला आपली जी काही PLP फाईल असेल ती तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे। तर जो तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये मी पासवर्ड सांगणार आहे तो पासवर्ड तुम्हाला सिम्पली इथे टाकायचा आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही झिप फाईल असेल ती इथे अनझिप होऊन जाईल। तर आता ही PLP फाईल आपल्याला पिक्सेल ॲपमध्ये ॲड करायची आहे। त्यासाठी तुम्हाला पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन इथे ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला वरती एक 3 डॉटचा ऑप्शन बघायला भेटेल, त्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर open.plp फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचे। वरती तुम्हाला एक PLPचं आयकॉन बघायला भेटेल, त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपण ज्या फोल्डरमध्ये PLP फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती सिम्पली तुम्हाला ते फोल्डर ते ओपन करून घ्यायचे। फोल्डर ओपन केल्यानंतर सिम्पली PLP फाईलवरती क्लिक करायचे। ओपन ओनलीवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही PLP फाईल असेल ती इथे ओपन होऊन जाईल। तर जी काही मित्रांनो तुम्हाला व्हिजिटिंग कार्डची ही डिझाईन तुम्हाला प्रोव्हाइड करून दिले, तर ही मित्रांनो जर तुम्हाला प्रिंट करायची असेल तर तुम्ही प्रिंटसुद्धा करू शकता। तर फक्त डिझाईन सेव्ह करताना तुम्हाला काही चुका करायच्या नाही। जर तुम्ही काही चुका जर केल्या तर तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन प्रिंट केल्यानंतर ती फुटू शकते किंवा ब्लर होऊ शकते। तर त्या चुका तुम्हाला काय करायचं नाही त्या तुम्हाला मी शेवटला सांगेल। तर आता मित्रांनो तुम्हाला तुमचे चेंजेस करण्यासाठी तुम्हाला लेअर आयकॉनवरती क्लिक करायचे आणि ज्या काही टेक्स्टच्या लेअर असतील तर यांचा लॉक तुम्हाला इथे काढून टाकायचा आहे। लॉक काढल्यानंतर तर तुम्हाला इथे ज्या टेक्स्टमध्ये बदल करायचे आहेत त्यावर तुम्हाला डबल क्लिक करायचे। त्यानंतर जे काही तुमचे बदल असतील तुम्हाला इथे करून घ्यायचे आहेत। ओके, या थीममध्ये। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जे काही बदल असतील ते तुम्हाला इथे करून घ्यायचे आहेत। तर ही झाली आपली बॅक साईड। तर आपली जी काही फ्रंट साईड असेल तिथं मित्रांनो आपण आपला जो काही लोगो असेल तो लोगो आपण तिथे टाकला आहे। त्यानंतर आपली जी काही बॅक साईड असेल त्या बॅक साईडमध्ये तुम्हाला कशा प्रकारे एडिट तुम्हाला करायचं हे तुम्हाला मी तिथे सांगितलंच। तर आता जो काही आपला पहिला पासवर्ड असेल तो तुम्हाला मी सांगतो। तर आपला पहिला पासवर्ड आहे 8061। ओके, हा आपला पहिला पासवर्ड आहे आणि दुसरा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटून जाईल, त्यामुळे व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा। आता मित्रांनो तुम्हाला डिझाईन सेव्ह कशी करायची हे तुम्हाला मी आता सांगतो। तर ह्या ज्या मी काही स्टेप सांगणार त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे, तरच तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन तुमची ब्लर तिथे होणार नाही। तर तुम्हाला या चौकोनी सिम्बॉलवरती क्लिक करायचे, त्यानंतर ट्रान्सपरंट ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचे। ओके, आता एवढं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरती सेव्हचं एक सिम्बॉल दिसत असेल त्यावरती क्लिक करायचे आणि इथे मित्रांनो तुम्हाला इथे कस्टमच ठेवून द्यायचे। इथे तुम्हाला व्हेरी हाय किंवा अल्ट्रा तुम्हाला इथे सेट करायचं नाही आहे, कारण मित्रांनो तुम्हाला जी काही डिझाईनची साईज असेल ती साईज तुम्हाला इथे रिसाईज मी करून दिले। ओके, जर तुम्ही इथे काही जर चेंजेस केले तर आपली जी काही डिझाईन असेल ती डिझाईन तिथे ब्लर होऊ शकते। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कस्टमच ठेवायचं आणि तुम्हाला सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचे। आपली जी काही डिझाईन असेल ती इथे गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर डिझाईन सेव्ह व्हायला इथं थोडा वेळ लागेल। आता मित्रांनो डिझाईन सेव्ह झाले, तुम्हाला मी गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला डिझाईनची साईज तुम्हाला दाखवतो। डिझाईनची साईज तुम्ही इथे बघू शकता। ओके, जर तुमची डिझाईन 1 ते 2 MB मध्ये जर आली तर ती डिझाईन तुमची थोडी ब्लर होऊ शकते। ओके, ज्या तुम्हाला मी स्टेप सांगितल्या त्याच तुम्हाला इथे फॉलो करून तुम्हाला डिझाईन इथे सेव्ह करायचे। त्यानंतर आपली जी काही डिझाईन असेल ती एकदम HD क्वालिटीमध्ये इथे सेव्ह होऊन जाईल।
तर आता जो काही आपला दुसरा पासवर्ड असेल तो दुसरा पासवर्ड तुम्हाला मी सांगतो. तर आपला दुसरा पासवर्ड आहे 6180. ओके, हा आपला दुसरा पासवर्ड आहे आणि पहिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटला असेल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.